संपूर्ण विश्वामध्ये अशांती आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे। मग ते युक्रेन आणि रशियामधलं मागच्या 2.5 वर्षापासून चालू असलेलं युद्ध असेल, किंवा इस्रायल अमेरिकेनी इराणवर सुरू केलेलं युद्ध असेल, किंवा पाकिस्तान अफगाणिस्तानमधलं युद्ध असेल, हे नक्कीच तिथल्या जनतेला अतिशय वेदनादायी, त्रासदायी आहे। हजारो लोक मृत्युमुखी पडतायत। लहान लहान मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू हे गायब झालेलं आहे। एवढंच नव्हे तर मिसाईल जे डागले जात आहेत ते कुठे शाळेवर, कुठे हॉस्पिटलवर, जनसामान्यांमध्ये खऱ्या अर्थाने आक्रोश या युद्धांमुळे। आणि म्हणून आम्हाला युद्ध नाही, शांती पाहिजे। शांतीसाठी आज संपूर्ण विश्व हे भारत देशाकडे पाहत आहे, सन्माननीय मोदीजींकडे पाहत आहे। आणि अशा याच्यामध्ये निश्चित तौर पे हमें याद आते हैं हमारे देश के पूर्व लाडले प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी, जिनकी पंक्तियां हमें याद आती है। भरी दोपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतर तम्हा नेक निचोड़े, बुझी हुई बीती बाती सुलझाए, आओ फिर से दिया जलाए। हम पड़ाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आँखों से ओझल, वर्तमान के मोहजाल में आने वाला कल न भुलाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए। और आज हमारे सभी में हमारे साथ दिया जलाने के लिए उपस्थित हमारे राज्य के लाडले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र जी फडणवीस साहब, हमारे राज्य के राजस्व मंत्री सन्माननीय चंद्रशेखर जी बावनकुळे साहब, मंच पर उपस्थित हमारे मित्र रामटेक विधानसभा क्षेत्र के लोकप्रिय विधायक व राज्य मंत्री आशीष जी जायसवाल साहब, हमारे सहयोगी डॉक्टर राजू जी पोद्दार, मनोहर जी कुम्हारे, मंच पर उपस्थित सभी सम्माननीय विधायक, पूर्व विधायक, उपस्थित सभी पदाधिकारी, अधिकारी, और खास करके हमारे सब में यहाँ पे उपस्थित हमारे पिताश्री सावनेर विधानसभा क्षेत्र के विकास पुरुष सन्माननीय राज्य के पूर्व ग्राम विकास एवं कृषि मंत्री रंजीत बाबू देशमुख साहब, सभी को मैं यहाँ नमन करता हूँ। और खास करके नमन है यहाँ पे उपस्थित हजारों की तादाद में दिया जलाने आए, शांति का संदेश देने आए हमारे इस क्षेत्र के सभी जनता जनार्दन, आप सभी को जय श्री राम, जय जय श्री राम। आजच्या या दिवशी आपण सर्वांनी मिळून एक विश्व विक्रम करण्याचा प्रयत्न केलाय। विश्व शांतीसाठी विश्व विक्रमी आरती त्या निमित्ताने सन्मान्य देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये आपण हजारो लोकांनी इथे केलेली आहे। याच्या माध्यमातून आपला जो विश्व विक्रम आहे हा सावनेरचा तर नक्की, महाराष्ट्राचा तर नक्की, पण खऱ्या अर्थाने संपूर्ण देश जगामध्ये भारत देशाच्या नावाने हा विश्व विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नक्कीच नोंदविला जाईल अशी अपेक्षा त्या निमित्ताने आहे। आणि म्हणून अशा ऐतिहासिक अशा या क्षणाला, खऱ्या अर्थाने शांतीचा संदेश देणाऱ्या या क्षणाला आपण सगळ्यांनी इथे येऊन उपकृत केला आहे। आणि त्या निमित्ताने इथे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं धर्मावर चालण्याचं, सत्यावर चालण्याचं आणि विशेष करून आपल्या सर्वांना चांगल्या मार्गावर नेण्याचं श्रीरामाच्या जन्मदिनी आजच्या रामनवमीच्या निमित्ताने आपण सर्वांनी जो विश्व विक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी सर्वांचं इथे मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो। नक्कीच युद्ध हे आपल्याला पाहिजे नाही, युद्ध पाहिजे नाही, शांती पाहिजे आहे। आणि शांतीच्या माध्यमातूनच प्रगती त्या निमित्ताने होऊ शकते। आणि या संपूर्ण विधानसभा क्षेत्राचं नवनिर्माण करण्याच्या संदर्भामध्ये पुष्कळशा गोष्टी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने आपण करतो आहे। पण युद्ध संदर्भात बोलत असताना सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, मी 4च गोष्टी सांगेल ज्या युद्धाच्या संदर्भामध्ये। आज आपण पाहतो की युद्धजन्य जर परिस्थिती झाली
तर विविध देशांमध्ये एनर्जी सिक्युरिटी ही त्या निमित्ताने आशिषजी सुनने दो यार, ये आशिष का सुनने, युद्धजन्य परिस्थितीमध्ये आजही आपल्या देशाला सन्माननीय मोदीजींच्या डिप्लोमसीमुळे कुठंही कोणाचीही गोष्टीची चणचण त्या निमित्ताने दिसत नाही. पण समजा असे युद्ध पुढच्या काळामध्ये झाले तर एनर्जी सिक्युरिटी असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी इथे सर्व जनतेच्या वतीने मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आमच्या कळमेश्वरच्या लिंगा येथे 70,000 कोटी रुपयाचा कोल गॅसिफिकेशनचा प्रकल्प आपण मंजूर केला, ज्याच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नॅचरल गॅस असेल, LPG असेल, या सर्व गोष्टींनी स्वयंपूर्ण आपला हा भारत देश होऊ शकतो. मोदीजींच्या मनातलं आत्मनिर्भरता आपण एनर्जीमध्ये करू शकतो आणि त्याची सुरुवात आपल्या मतदारसंघातून होते आहे. 30,000 पेक्षा जास्ती मुलींना रोजगाराच्या संध्या त्या निमित्ताने मिळत आहे. आपण पाहतो की युद्ध चालू झालं की फर्टिलायझरची म्हणजे खताची चणचण ही संपूर्ण देशांमध्ये होऊ शकते, पण ती परिस्थिती आपल्या देशामध्ये नाही झाली पाहिजे. म्हणून सन्माननीय मोदीजींनी खतामध्ये आत्मनिर्भरता करण्याचं स्वीकारलं. त्यासाठी देशामध्ये 6 प्रकल्प येत आहेत. त्याच्यापैकी एक प्रकल्प आपल्या सावनेरला 10,000 कोटी रुपयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते MOU जिथं झाला आहे आणि गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून आपल्या ह्या सावनेर तालुक्यामध्ये या संदर्भात जागेची देखील निवड झाली आहे आणि लवकरच खताचा कारखाना हा देखील सुरू होत आहे आणि त्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना कमी दरामध्ये खतं असतील, मुबलक प्रमाणामध्ये खतं असतील, हे नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही, अगर हम पे कोई आंख दिखाता है तो आंख नोच के हाथ में देने की ताकत हमारे देश के सैन्य बलों में है. और इसलिए सन्माननीय देवेंद्र जी के कहने पर हमें पूरा यकीन है कि देश के लाडले प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी ये डिफेंस, न्यूक्लियर और एरोस्पेस कॉरिडोर भी हमारे सावनेर में निश्चित तौर पे अनाउंस करेंगे और उसके लिए 6,000 हेक्टेयर में हमारे यहाँ MIDC आएगी और उसमें तोप, गोला बारूद और ड्रोन और ऐसे सभी जो नायाब आर्टिफिशियल इंटेलिजेंस के द्वारा उपयोग किए गए युद्ध में हमारी संरक्षण करने के लिए जो उपकरण है वो बनाने की हम कोशिश करेंगे. और इसीलिए मैं यही कहना चाहूँगा कि देवेंद्र जी, आपने कहा था विधान, आप हमें आमदार चुन के दो, हम आपको विकास देंगे. और ये विकास आपने पिछले 1 साल में बहुत दिया है, इसलिए मैं आपका यहाँ पे शुक्रिया अदा करता हूँ. युद्ध नहीं, हमें बुद्ध चाहिए और इस महाराष्ट्र की सबसे महाकाय बुद्ध की मूर्ति हम बनाना चाहते हैं, जिसमें बुद्ध के तत्वज्ञान, करुणा, प्रेम, अहिंसा ये सिखाने का काम करेंगे. महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जो हमारी पहचान है उसको जनता में और जान लाने की कोशिश करेंगे लेज़र शो के द्वारा. उसके लिए CSR से भी हम आपसे विनंती किए हैं. अगर हमें वो CSR मिलता है तो इस देश की नहीं, आशिया की सबसे अनोखी बुद्ध प्रतिमा जिस पे लेज़र चलेगा, लाइट एंड शो चलेगा, वो करने की हमारी कोशिश है. और इसलिए युद्ध नहीं, बुद्ध हमें चाहिए, वो देने की भी हम आपसे गुजारिश करते हैं. इथे कालच संपलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सन्माननीय देवाभाऊंनी शेतकऱ्यांची कर्जमाफी 2 लाखापर्यंत केली आहे. त्यासाठी आमच्या सर्व शेतकऱ्यांनी मिळून आपलं अभिनंदन नक्कीच केलं आहे. पण आम्हाला विनंती आहे की शेतकरी युद्ध हा दुष्काळाशी लढतो. म्हणून आम्हाला कोच्चीचा प्रकल्प कित्येक वर्षापासून इथे पूर्ण झाला आहे. गावांसाठी तुम्ही निधी मंजूर करून दिला आहे. ह्याच कोच्ची प्रकल्पातून कित्येक लोकांना, शेतकऱ्यांना पाण्याची सोय होणार आहे. पण ह्या कोच्ची प्रकल्पातून कन्हान डायव्हर्जनचा प्रोजेक्ट, ज्याच्या माध्यमातून कोलारचं धरण आमचं मोठं होणार आहे आणि जवळपास या जिल्ह्याच्या 4 तालुक्यांमध्ये 18,000 हेक्टर जागा सिंचनाखाली येऊ शकते, असा कन्हान डायव्हर्जनचा प्रोजेक्ट 1,800 कोटी रुपयाचा तो आपण आवर्जून मंजूर कराल अशी शेतकऱ्यांच्या वतीने आपल्यावर आम्हाला विश्वास त्या निमित्ताने नक्की आहे. कर्जमाफीचं बोलत असताना मागच्या 4 कर्जमाफीमध्ये
जिल्हा सहकारी बँक नागपूरची डुबली असल्यामुळे जवळपास 13,000 शेतकरी हे कर्जमाफीतून प्रत्येक वेळेस सुटून जातात. त्यासाठी विशेष योजना या कर्जमाफीत जर केली तर नव्याने कर्ज, पीक कर्ज त्यांना मिळेल आणि नव्याने त्यांची चांगली पतपुरवठ्याची सुरुवात आपण आवर्जून कराल अशीच विनंती आजच्या दिवशी करतो. जास्ती वेळ मी आपला घेणार नाही, पण आपण सर्वजण इथे आलात, सन्मान्य मुख्यमंत्रीजी इथे आलात, आपलं स्वागत करतो आणि या सावनेर नवनिर्माणाच्या प्रक्रियेमध्ये आपला आशीर्वाद आमच्यावर सदैव राहील आणि ह्या सावनेर विधानसभा क्षेत्राचं कायापालट नक्कीच आम्ही करून दाखवू आणि आमच्या वडिलांचं, सन्मान्य रणजितबाबू देशमुखांचं जे स्वप्न अपूर्ण राहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही आपल्या जीवाचं रान करू असाच विश्वास आजच्या दिवशी सर्व जनतेला देतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. सर्वांचं खूप खूप धन्यवाद.